नमस्कार, माझं नाव ओमकार गुले पाटील. तर आज मराठा समाज म्हटलं की गडगंज शेती, बागायती शेती, मस्त ऊस, वावर, ट्रॅक्टर, आज मोठा वाडा किंवा बंगला, त्याच्या पुढे असणारा थार, जीप, फॉर्च्युनर किंवा बुलेट काय असेल ते असेल. तर असा सर्व चेहरा एखाद्या माणसाच्या डोळ्यासमोर येतो. मात्र तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, तुम्ही मराठा समाजात की आहात किंवा नाहीत, की तुम्ही अशा किती मराठ्यांना ओळखता. असेल, या गोष्टीत सत्यता असेलही, मात्र असे किती मराठी आहेत. त्यातल्या त्यात मराठा समाज म्हटलं की आज एखाद्या राजकारण्यावरून किंवा एखादा जो शिक्षण सम्राट आहे किंवा एखादा कोण मोठा उद्योगपती याच्यावरून मराठा समाजाला जज केलं जातं. अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वी पण या गडगंज मराठा समाजाच्या लोकांकडे कामाला मराठा समाजाची लोकं होती. की एखाद्या गावात जर एखाद्याला 100-200 एकर जमीन असेल तर त्याच्याकडे कामाला 2-3 एकर शेती असणारा मराठा हा त्याच्याकडे कामाला होता. अजूनही काही ठिकाणी, अनेक ठिकाणी परिस्थिती असेल. आज जो मराठा समाज आज गावगाडा चालवायचा, आज गावकी भावकी सर्वांना एकत्र घेऊन चालायचा, तो कधी काळाच्या ओघात अल्पभूधारक झाला, अल्पभूधारक होऊन कधी शेतमजूर झाला व दारिद्र्य रेषेच्या खाली गेला, हे त्यालाही समजलं नाही. आज मी पुणे जिल्ह्यात राहतो, पुणे शहराच्या परिघात राहतो, तरी मी आज स्थानिक असलेल्या कमीत कमी 100 लोकांना असं ओळखतो माझ्या ओळखीमधल्या की त्यांना आज आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे. आज मराठवाडा, विदर्भ, अनेक ठिकाणी किती परिस्थिती बिकट असेल याचा फक्त आपण अंदाजच लावू शकतो. आणि विषय असा होतो की मराठा समाज हा खुल्या वर्गात आहे. आज खुल्या वर्गात असल्यामुळे ब्राह्मण, वाणी, जैन, मारवाडी किंवा इतर खुल्या वर्गात असणारे मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वांशी मुकाबला होतो. मात्र तुम्ही बघा की प्रत्येक समाजाचे एक विशेष गुण असतात. आपल्या मराठा समाजातील मुलांना आज अभ्यासापेक्षा, करिअरपेक्षाही आज पुढारी, युवा नेते किंवा एखादा भाई यांच्या मागे मागे पुढे पुढे करायला जास्त आवडतं. आज कोणती निवडणूक असेल, एखादी लोकसभा असो, विधानसभा असो, नगरसेवक असो किंवा एखादी ग्रामपंचायत सदस्याचीही निवडणूक असो, की एकदम त्यामध्ये हिरिरीने सहभाग घ्यायचा. अगदी अंगावर गुन्हे पडले तरी चालतील. कुठेतरी हा अप्रोच हा समाजाच्या अधपतनास हा कारणीभूत झालेला आहे. हा सगळ्या गोष्टींचा परिपाक असा झालेला आहे. जवळपास 3/4 म्हणजे जवळपास 75% समाजाला आरक्षणाची नितांत आवश्यकता निर्माण झालेली आहे. आज राजकीय आरक्षण मराठा समाजाला नको. आज फक्त नोकरी आणि शिक्षणामध्ये जर आरक्षण दिलं तरी लाखो काय करोडो नागरिकांचा आज पोटा पाण्याचा प्रश्न आज सुटेल. त्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा. धन्यवाद.